जिच्यामुळे माझी माय शिकली आणि माझी माय शिकली म्हणून मी शिकू शकलो, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्राचा जो पाया रचला हा संतांनी रचला. त्याच्यामुळे या महाराष्ट्राचे संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, या सर्वांना माझं अभिवादन. मंचावर उपस्थित आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रंगारी सर, सोबतच पुष्प 2च्या दुसऱ्या वक्ता सुमल सुकळकर मॅडम. आता विषय जरी मी खरे संत कोण असा जरी घेतला असेल तरी पण मी त्याच विषयावर न टिकून थोडं अवांतरपणे, आणि कारण का कार्यक्रमाचं नावच मुक्त संवाद आहे आणि तो जर मुक्तपणे झाला तर मग तो विषयाला साजेल. तर तुम्हाला संत नाही का, म्हणजे संतांची व्याख्या फार सुंदर केली आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी. लहानपणापासून राष्ट्रसंतांच्या विचारांचा मोठा भारी पगडा माझ्यावर असल्यामुळे थोडंफार राष्ट्रसंतांविषयी मी जास्त अधिक माहिती असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल तुम्हाला, त्यांचे भजन जे काही आहे त्याच्यातून थोडीफार जनजागृती करण्याचा मी प्रयत्न करेन. तर एक छोटीशी गोष्ट आहे ते तुम्हाला सांगतो की किंगफिशर नावाचा एक पक्षी आहे, तो काय करतो, आकाशात उडतो. आकाशात उडून तो डायरेक्ट पाण्यामध्ये झेप घेतो आणि मासोळी पकडतो. बरोबर आहे रंगारी सर? असा तो पक्षी आहे. तर बिलकुल एक नदी होती, बिलकुल खळखळ वाढणारी नदी होती. नदीतून मस्त पाणी वाहत होतं, नदीमध्ये मासोळ्या होत्या. किंगफिशर नावाचा पक्षी आकाशात उडत होता आणि त्याने झेप, वर घेऊ का मॅडम? अरे उलटा झाला का? बरं. त्याने आकाशातून झेप मारली, अलगत मासोळी पकडली आणि उडून गेला. हे दृश्य दूर कुठेतरी असणारा कावळा पाहत होता. कावरं. या कावऱ्यानं पाहिलं की बरोबर हा उडला आकाशात, झेप मारली पाण्यात, मासोळी पकडली आणि उडून गेला. त्याला वाटलं वा, व्हेरी गुड, आपण मी असंच करावं आहे ना. कावरा आलं, कावरा उडला, घेतली झेप आकाशात, सिद्धी छलांग मारली पाण्यात. पाण्यात होता चिला, त्याला अटकलं आणि फडफडून मेलं. अनुकरण कोणाचं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे हे समजलं पाहिजे. आमच्या संतांचे या महाराष्ट्रात अनुकरण करणारे आज लय आहे. कोणी चिठ्ठ्या पाहून भविष्य सांगणारे आहे आणि स्वतःला महाराज म्हणवणारे आहे. लक्षात ठेवा, हे खरे संत नव्हे, हे लबाड आहे. हे कोण आहे? हे लबाड आहे. यायच्या मागं लागायचं नाही. बरं तुम्हाला मला हे सांगा, आयुष्यात एखादी व्यक्ती म्हणजे लागते कशाला? म्हणजे आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असले, काही वाईट चालू असेल तर मग एखादी व्यक्तीच तुम्हाला कॉन्सोलेशन करायला का बरं, गरज का बरं पडते? काही गरज आहे का? आपण एवढं शिकतो, MA होतो, BEd होतो, आपल्या प्रश्नांचं निराकरण आपण स्वतः करू शकतो ना. तेवढी आपल्यात कॅपॅसिटी आहे का नाही? नाही तर आपल्या शिकल्या सवरण्याचा फायदा काय? आपले दोस्त मित्र आहे, त्याला आपण जाऊन विचारू शकतो. या लबाडाच्या मागं लागण्याची गरज नाही. ठीक आहे. देव संतांनी सांगितलं, मग देव कोणता पूजाचा रे बाबा? कारण का तुकडोजी महाराज म्हणते की मंदिरात नाही दिसला सावळा मुरा आहे का नाही. तुळशी माळ घेऊन या ती निरांजनी धूपबत्ती करावया कासा तरी माझा सावळा मुरारी. म्हणजे मंदिरात संतांनी देव बिलकुलच दिसला नाही. संतांनी जे सांगितलं का देव कसा पाहायचा, तर जे का साधी व्याख्या आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले आहे ना. देव तोची साधू ओळखावा, देवतेची जाणाव. किती सुंदर आणि सच्ची व्याख्या संतांनी करून ठेवली आहे का. इतकं चांगलं मुलाचं मार्गदर्शन संतांनी आपल्या आयुष्यात केलं. तर तुकडोजी महाराज काय म्हणतात की ऐका ऐका त्या देवाची मात गेला सांगूनी पंढरीनाथ. मी सहज बैसल होतो ध्यानी भाव भक्ती मनी चिंतोनी. काय म्हणतात तुकडोजी महाराज
की पहा मी सहज बैसलो ध्यानी भाव भक्ती मनी चिंतोनी पहा भया देव न्याहाळू. मुली सुद्धा देव पासा होता है ना. पहा वया देव न्याहाळूनी आणि अचानक झाला प्रकाश अंधारात गेला सामुनी पंढरीनाथ. आणि समोर काय म्हणतात की देवाचा संतांनी खऱ्या देवाची तुम्हाला काय करून दिली, प्रचिती करून दिली का खरा देव कसा आहे. गाडगे महाराज म्हणतात की देव कशात नाही, दगडात नाही, तो कशात पास आहे तुम्हाला, आपल्याला तुम्हाला आम्हाला माणसात पास आहे ना. तर काय म्हणतात की मी पूर्वी होतो मंदिरी, मी पूर्वी होतो मंदिरी. आता मंदिरात नाही आहे देव, काही गरज नाही मंदिरात जायची. शंकरजीच्या जे काही पिंड असेल त्याच्यावर टाकले. देव माणसात पाच आहे. मी पूर्वी होतो मंदिरी पण आता राहतो श्रमिकाद्वारी. जिथे श्रम आहे, जिथे मेहनत आहे, जिथे कष्ट आहे, अशा गोष्टीत देव बघा. मी पूर्वी होतो मंदिरी आता राहतो श्रमिकाद्वारी. खाऊनी शिळ्या भाकरी राहतो शेतात अति मौजेत. पा किती मस्त सांगत आहे तुकडोजी महाराज की बा गुलाबजामुन म्हणत आहे का नाही. तर तुम्ही पहा महाराज लोक आले का संतांची पंगत अलग राहते. गावात पा कीर्तन होते, हे राहते, त्याला का पाहिजे, तूप पाहिजे, आमचं वेगळं असते, आम्हाला वेगळं पाहिजे, त्याची पंगत वेगळी. आता मी बी जाऊ हार्मोनियम वाजवायला जाऊन मी मला माहित आहे आमची पंगत त्याच्यासोबत राहील तर बिलकुल त्याचे थाट आणि त्याचा जे तोरा जर पाहिला तर बाबा बाबा तुम है ना जेलम भी त्या दाबून. तर अशा पद्धतीनं त्याचा खानपान राहते. तर तुकडोजी महाराज काय म्हणते देवालय अशी याची पेक्षा नाहीये. संत हे असे करतच नाही. बरोबर आहे. लाखो लाख 2-2 लाख 5-5 लाख रुपये घेऊन हे देऊन आपण आणणारे हे लोक आहे. याच्यात आपल्याला संत पाहायचा नाही आहे का नाही. गाडगे महाराज काय म्हणे किंवा आता मी गिरडला राहायचो तर तिथं गाडगे महाराजाचं मंदिर होतं. ठीक आहे. जिवंतपणी गाडगे महाराजांनी काय म्हटलं की भाऊ संतो को पूजन ही बात सुनो आणि पैरो पे झुकून ही अमल करो. म्हणजे संतांच्या प्रतिमेला तुम्ही काही नमन वगैरे वंदन वगैरे करण्यात पडू नका, पण त्यांनी जे विचार दिलेला आहे त्या विचारांवर अंमल करा. त्या विचारांवर काय करा, विचार करा. ठीक आहे. गाडगे महाराज जर पाय लागायला आले कोणी तर खराट्यानं मारे. पण त्याच गाडगे बाबाच्या नावावर अखंड भागवत सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह राहते. राहू सर नाव देते अखंड. मला समजलंच नाही हे अखंड म्हणजे काय आहे. 7 दिवसानंतर खंड पडत नाही का काय तर माहिती, पण अखंड भागवत सप्ताह. तुकडोजी महाराज म्हणजे भागवत अरे क्या कहते हो बात पुराणी तुमने नहीं जानी हमने नहीं जानी. त्याच पुराणातल्या कथा आम्हाला सांगितल्या जाते, चिवत्या बनवल्या जाते. राहू त्याच कुंभकर्ण जब सोया था नाक में उसके गदा गया था. लॉजिक काही लॉजिक आहे या गोष्टी समोर मॅडम आहे काही लॉजिक. खरंच गदा जाईन का नाकात. एवढा मोठा असन का कुंभकर्ण. याला काही व्हॅल्यू आहे. सुर्पनखा इतनी लंबी ती 16 यौवन से भी बढ़ जायची म्हणलाय. तुकडोजी महाराज म्हणते तुम्ही नाही पाहिलं, मीनं नाही पाहिलं, काही चिवत्या बनवण्याचे कारण. संतांच्या मागे चमत्कार बी बाहेर जोडले गेले आहे ना. तुकाराम महाराज काय म्हणते पुष्पक विमानात बसून गेले आहे ना. या मागचे आपण अनेकदा किस्से ऐकले. आमचे वंजारे सर फार हा दृष्टांत समजावून सांगत होते आम्हाला. वारंवार यायचे ते इतक्या साध्या सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगत होते की तुकाराम महाराजांचा हा खून झाला. आता ह्या गोष्टी म्हणाले धाडस लागते राऊत सर आहे ना. असं जर म्हणलं तर मग आमच्या धर्मावर तुम्ही मग देशद्रोही आहे, पहिले विद्रोही आहे असे म्हणा आणि मग कवा धर्म देशद्रोही आहे असा आपल्यावर ठप्पा लावायला काही मागं पुढे पाहत नाही. आपण कोणाचं नाव घेत नाही रे बाबा आणि आपण कोणाला भेटही नाही, त्याच्यामुळे आपण बोलू शकतो. पुढे काय म्हणतात या अभंगामध्ये की माझा कधीचाच पत्ता बदलला लोक वेडे जाती तीर्थाला हा निरोप द्या सकळाला. तुम्ही आपल्याकडे पहा आता प्रयागराज आहे ना. मी जवळपास माझं वय आता 35 ते 40 वय दरम्यान आहो. 1-2 वर्ष इकडे तिकडे होते त्याचं काही टेन्शन घेऊ.
तर रंगारी सर, याच्या आधी बी कुंभमेळे काहीतरी झाले, पण एवढे लोक मी जाताना पाहिलेच नाही. मग समाज मला असं वाटतं का बदलून राहिला, त्याच्या मेंदूचा विकास होऊन राहिला का पुन्हा अधोगतीकडे चालला समजून नाही राहिला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पहिलेच म्हणलं मी पहिल्याच लाईन मध्ये, आहे का नाही? संतांनी सांगितलं ना. तुकडोजी महाराज म्हणते, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, काबून जातो नाही म्हणलं, लक्षात द्या. हो, नाही तुम्ही म्हणा नीटवडकर मॅडम, अरे बापरे बॅनच केलं रे बाबा, आता जास्त नाही लागत, असं नाही म्हणलं. कारण का तुकडोजी महाराज पंढरीच्या वारीले जाय, पण मंदिरात नाही जाय. कारण काय म्हणे तुकडोजी महाराज, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, आणि धाव धावून या सर्वांचे कामे केली. देव दिसला, देव पाहिला, राष्ट्रसंतांनी पण कोटा पाहिला, तर तुमच्या आमच्यात पाहिला. एखादी व्यक्ती एखाद्याची मदत करत असेल तर त्याच्यात पाहिला देव. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, आणि धाव धावून या सर्वांचे कामे केली. भक्तीला विरोध नाही, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. नाही तर आमची भक्ती कशी राहते, ही का भक्ती करी आणि पळते मन बाहेरी. एखादी वेळेस नवीन जोडा घेऊ द्या आणि मंदिरात जाऊ द्या, देह देहापुढे, लक्ष जोड्याकडे, नेत्र देवाकडे. सांगा, ही का भक्ती करी, ही का भक्ती करी? म्हणून संतांनी काय केलं, तर संतांनी या गोष्टीवर कडाडून विरोध केला, आहे का नाही? आणि सांगितलं आम्हाला का भाऊ, संगत ना करना हो ऐसी, जिसमे हो ऐसी तशी. चांगला राहा, चांगला वा, चांगला बोल, चांगल्याची संगत कर, वाईटाची संगत कायले करते. आणि म्हणून दूरदृष्टीवाले संत आमचे, गाडगे महाराज तर शिकले नव्हते. तुकडोजी महाराज काही पीएचडी केली होती का? रंगारी सर, तुकडोजी महाराजांनी पीएचडी केली होती, पण पीएचडीला त्याचे अभंग राहते. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो कितना पाप हो रहा है. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियां बहती थी, और हरे भरे देश की जनता सदा सुख में रहती थी. मगर आज खाने को मिलती न रोटी, दही दूध माखन की आशा भी टूटी. अरे यहाँ तो हजारों कटती है गैया, कैसा कुछ रहेगा इसमें कन्हैया. कहीं कहीं एक बूंदन भर से पानी भर बरसात में. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो कितना पाप हो रहा है. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, काहून जातो असं नाही म्हटलंय. तुझं गावाचं नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत. आपण आपल्याच गावाला तीर्थ करा ना, आपण आपल्याच गावाला सजवा. गिरे गिरे ग्रामों में चलो ना जरा, तब ही तो होगा ग्राम पूरा. शहरों को बंगलों में कोलोगे जरा कदम नाही टोलो. अरे म्हणजे आपल्या गावाला तीर्थ करा, आपल्या गावाला झाडपूस करा. गाडगे महाराज काय करायचे, गावोगावी जायचे, झाडून टाकायचे, आहे ना. मग रात्री दगडाचे टाळ घेऊन लोकांची टाळकी जागेवर आणायचे. बरोबर आहे का नाही, चुकीचं बोललो का? मग आपल्या गावाले आपण तीर्थ केलं पाहिजे. म्हणून म्हणतो की कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, आपल्या गावाले पंढरी करा. एक फार सुंदर भजन आहे तुकडोजी महाराजाचं, आठवलं म्हणून सांगतो. सुहागन तीरथ करने चली, अंग भरे जेवर सजवा कर, कंगी तेल में मली. सुहागन तीरथ करने चली, अर्थ समजला? नाव फक्त भाऊ तीर्थाचं आहे राऊत सर, नाव फक्त तीर्थाचं आहे. जायचं काही नाही आम्हाला, तो घुमाले जायचं आहे, फिरायला जायचं आहे ना. उठलं सुटलं का शिर्डी आणि शेगाव. मला तर वाटतं तिसरं तीर्थक्षेत्रच आपल्या एरियात नाही तर का आता माहित नाही, आहे ना. सर आमचे सांगतात की बा इतिहास जर माहीत करायचा असेल तर ऐतिहासिक स्थळाला भेट दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास का माहित पडा, जेव्हा त्याच्या एखाद्या गड किल्ल्याला भेट देऊ तेव्हा. आमच्या पोरायला का माहित राहते, गजानन बाबा माहित, शिर्डीके साहेब बाबा माहित आहे. कारण आपण आपले दोनच तीर्थ. कोणतं चालते का शेगावले, नाही तर मग चालते का शिर्डी, हे दोनच आहे. बरोबर आहे. पति के सिर पर बोझ देकर हाथ हिलावत खुली, ऊट सवारो घोड़ा बांधो आप रहत है खुली. सुहागन तीरथ करणे विडंबन आहे या भजनामध्ये. तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात. समोर आणखी मजा आहे बघा. पति बेचारा बैल बना है, पति बेचारा बैल बना है, आप बनी है बली.
आप क्या बनी है? आप बनी है बली सुहागन। संत देवता से नहीं नाता, संत देवता से नहीं नाता, घूमे दुकान और गली। आहे का नाही? बिलकुल बंद मार्केट घुमून काढते. जाऊ दे, तुम्ही पहा का नाही, कुठेही राहू द्या, बिलकुल नाही. यात्रेत गेलं तरी त्या यात्रेतला देव है ना, जत्रा में बिठाया फतरा आणि तीरथ बनाया पाणी. वारे दुनिया भई दिवानी, पैसो की करती मनमानी, असं म्हणलंय. तर मग काय झालं याच्यात, की देव दर्शन हे फक्त बहाणा आहे. सतीश सर, खरं काय आहे? तर खरं शॉपिंग आहे. खरी काय? शॉपिंग आहे. क्या होगा तीरथ करने से, पति चढ़ाया सूली, टुकड़ा दास कहे भाई, काहे को ऐसी पली सुहागन, तीर्थ करने चली. तीर्थ तीर्थ कसे असले पाहिजे? संतांनी सांगितलं की तीर्थ मनोभावे करा. एखाद्याचं अभिष्ट चिंतन असन एखाद्या याचं, तर त्यांनी मनोभावे भजन कर, धरी सन मार्ग नीतीचा, आणि मनोभावे या गोष्टी करायला पाहिजे, मला असं वाटते. आणि संतांनी काय केलं की संतांनी आपले जे टाळके होते, जे भटकले होते, ते जागेवर आणले. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक म्हातारी आजी होती, तिच्या घरी वीर होती. अभिलाषा मॅडम, एक म्हातारी आजी होती, माझ्या लक्ष राहते. पण म्हातारी आजी होती, तिच्या घरी काय होती सांगत चला. हा, मुक्त संवाद आहे. संवाद म्हणजे काय होते माहिती आहे का? एकामेकासोबत कम्युनिकेशन करणं, बोलणं, संवाद असला पाहिजे. हा, एक म्हातारी आजी होती, तिच्या घरी काय होती? वीर होती, सावरकर मॅडम. आणि त्या विहिरीमध्ये माहिती आहे का, त्या म्हाताऱ्या आजीच्या 5-6 बालट्या पडून होत्या. ठीक आहे. तर घर बनवलं असं आजीनं, ते काही आल्या नाही. आजीनं दिमाग लावला. एका भटजीला आणलं. आजीनं भटजीला आणलं आणि बाबाजी म्हणे आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. सत्यनारायणाची पूजा करायची आहे म्हणे. तर बाबाजी म्हणे ठीक आहे म्हणे. आजी म्हणे ह्या सत्यनारायणाच्या कथेत जे काही खरं लिहून आहे ते खरं आहे का म्हणे. तर बाबाजी म्हणे शाश्वत सत्य आहे म्हणे, बिलकुल 100% करेक्ट आहे म्हणे, कारण का शास्त्र हे कधीच खोटं राहू शकत नाही म्हणे. आजी म्हणे ओके, नो प्रॉब्लेम. सत्यनारायणाची कथा सुरू झाली आणि मग ते चालू झालं. ते कलावती नावाची कन्या होती, माहित नाही ते लीलावती नावाची होती का कलावती नावाची होती, असं चालू झालं. आणि त्याच्यात मग ते आहे एक उदाहरण, स्नेहा मॅडम, त्याच्यात एक उदाहरण आहे की बा ते नवरा येत राहते तर ते अर्धवट सत्यनारायण नाही का सोडून जाते आणि मग ते का जहाज डुबते. सत्यनारायणाची कथा करते आणि पुन्हा जहाज वर येते. कथा संपते, बाबाजी म्हणते दक्षिणा. आजी म्हणते किती झाली? तर बाबाजी म्हणते 500 रुपये झाली. बरं म्हणते, दक्षिणा देत. पण कथा ज्याच्यासाठी केली होती त्याची फलश्रुती अजून काही भेटली नाही. म्हणे कशी? म्हणजे मायावाल्या 500 बालट्या इरीत पडून आहे, त्याचं जहाज येऊ शकते, तर माझ्या 500 बालट्या हलक्या साहेबा त्यावर काऊन येणार नाही बा. याच्यासाठीच मी कथा केली होती, पण बालट्या काही आल्या नाही, मग दक्षिणा देऊ तर देऊ कशी? आजीनं दिमाग लावला. आजीनं का लावला? सत्सेक विवेक बुद्धी आपली जागृत ठेवून दिमाग लावला. तर खरंच काही कथेनं असं काही होऊ शकत नाही का? सत्यनारायणाच्या कथेबद्दल एक पुन्हा एक तुम्हाला सांगतो, आपण काही टीका करत नाही पण सांगतो बा. सत्यनारायणाची कथा केल्यावर काय होते की बा, आपण कथेत सांगते ना, महाराज भटजी सांगते का हे कन्या होती, ते कन्या होती, असं होतं तसं होतं, आणि मग आपल्याला काय तर ते हे होते. ठीक आहे, वास्तुला अशाच कथा करते का नाही आपल्या घरी किंवा लग्नात वगैरे वगैरे. तर मग मला सांगा की पहिल्यांदा जेव्हा कथा केली असेल, कलावती नावाच्या कन्येने जेव्हा केली असेल, तेव्हा कोणती कथा वाचल्या गेली? बरोबर आहे का नाही? मग रंगारीचं चुकलं का? कदाचित मला हा तेवढ्या प्रभावीपणे मांडता आलाच नाही, पण लॉजिक आहे याच्यात. आणि हे लॉजिक जर कोणी सांगितलं असं आयुष्यात तर हे संतांनी सांगितलं, आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी सांगितलं. गाडगे महाराजांनी सांगितलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं.
त्यांनी सांगितलं कि सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना। अरे गेहूं में कंकड़ पेड़े में आता, दूध में पानी मिलावे और झूठी बातें कहकर बेचे, कसम धर्म की खावे, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। सरकारी अफसर होकर के भी सेवा करना नहीं सीखा और अर्जदारों से खाता है पैसा, देश का गौरव खोता, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। आणि म्हणून मला असं वाटते की खरे संत जे जैलात बसून आहेत ते नाही आहे, खरे संत कोण आहे ना, ते तेरा सच्चा सौदा बाबा राम रहीम आहे ना, कोणती ह्युमर नावाची का कोणती तरी गाडी होती बहुत याच्याकडे, ह्या करोडोची गाडी, गाड्याचा ताफा होता, ह्या दाढी वाढून घेते, तुकडोजी महाराज म्हणते जंगडातल्या अस्वलीला मोठ्या मोठ्या लटा आहे ना, महाराजांना लोकांच्या याच्यावर मोठ्या मोठ्या लटा, हे खरे संत होय का? लटा तर कोणी वाढवते, अस्वलीला लटा आहे, मग हे संत होय का? अरे संताची व्याख्या अशी नाही ना भाऊ, संताची व्याख्या कशी? कोणतं भजन होतं समोर मॅडम मगाशी तुम्ही सांगितलं, आठवा? हा, संत गरजून या सांगे जावे जावे त्यांच्या मागे मागे, जेथे ठेवून या विश्वास, चित्त करावा अभ्यास, अभ्यास सांगणारे संत होय, चांगल्या मार्गाने लावणारे संत होय, आहे का? संतांचं अनुकरण करा लोक करा ना जी, थोडे सर बरोबर आहे, संतांचं अनुकरण केलं, जास्त वेळ होऊन राहिला का? हा नाही ना, नाही तर घ्या मग कसं कंट्रोल, तर मग कसं कि बा कुठं होतं आपण, जावे त्यांच्या मागे मागे, ठेवून या विश्वास, चित्ती करा अभ्यास सांगणारे संत आहे का नाही? मग तुम्ही राम रहीम याच्याकडे पाहून कोणता तुम्ही आदर्श घेणार? लाजीरवाणी गोष्ट आहे की ते राम रहीम जे म्हणते, जे काही असेल ते कोणत्या संत आपलं त्याच्यावर काही टीका करायची नाही, पण त्याच्या गाडीमध्ये स्त्रियांचे वस्त्र सुद्धा सापडलेले आहे, याच्यावरून आपण आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काय मेसेज देऊ, काय संदेश देऊ? संत असे होते का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते, 1962 साली जेव्हा चायनाचं युद्ध झालं तेव्हा संतांनी खंजरी पकडली आणि चायनाच्या बॉर्डरवर गेले आणि त्यांना सांगितलं, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियो मैदान में देख हिंद का हाथ, याले संत म्हणते। धोखे की राह पर क्यों चलते, जब शूर के संग में लड़ना है, कट जाए मर जाएंगे हट कर पीछे नहीं आते हैं, हिंद जवानों से काम पड़ा मर जाए मौत के घाट, आओ चीनियों मैदान में देख हिंद का हाथ, आजादी हमको है प्यारी बर्बादी हम नहीं चाहते हैं, गुरु गोविंद की फौज है हो, इनकी न चुके फायर निशानी, अरे मार मराने से कौन बचे, इतिहास सुनावे बात, आओ चीनियों मैदान में देख हिंद का हाथ, याले म्हणते संत। घरात मंदिरात एखाद्या मठात बसून लोकायले ज्ञान पाजणं म्हणजे संत नाही हो, ते धमक असली पाहिजे, ते विचार असले पाहिजे, आणि मोह माया लोभ मत्सर याचा त्याग करणारा खरा संत राहते, आहे ना? हमर गाडी का, ते गाडीचं नाव नाही माहित मला, छान शोकतवाले संत नाही राहत, आसनावर बसून मोठ्या मोठ्या गोष्टी ताणणारे संत नाही राहत, बरोबर आहे सतीश सर? संतांची व्याख्या फार सोपी आहे, तुमच्या आमच्यासारखे संत राहते, त्याला अपेक्षा न राहत का पाया येऊन पडा, आहे ना? मी पहिले सांगितलं, तुकडोजी महाराज म्हणले कि संत को पूजे नहीं बात सुनो न पैरों पे झुक नहीं अमल करो, बरोबर आहे निरगुडकर मॅडम? आणि म्हणून मला असं वाटते की तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल की खरं संत कोण बा, तर कदाचित माझ्या बोलण्यातून थोडंफार जरी तुम्ही काही घेतलं असेल, खरे संतांची व्याख्या कोणती असेल, तर माझ्या आजच्या या 2 शब्द बोलण्याला सार्थक असं मी मानेल, आणि माझे या पुष्प 2चं व्याख्यान इथेच थांबवतो। सर्वांना जय गुरु, धन्यवाद।